प्रश्नाच्या आधी नमस्कार 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 नमस्कार. ताई, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. काही ह्या दोघींना शिवसेनेमध्ये घेता काय? हो जिल्हा परिषद निवडणूक. हो जिल्हा परिषद. ताई, आता कसं वाटतंय? छान वाटते, खुशी खुशी. ताई, तुमची काय काय प्रतिक्रिया? पहिली नाही, प्रतिक्रिया चांगलीच आहे. जनतेचा विकास करायचा आहे म्हणजे प्रतिक्रिया चांगलीच ठेवली पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेस सोडताना दुःख असं काही नाही. का राष्ट्रवादी काँग्रेस सोडण्याची पाळी आली? नाही, असं काही नाही. जनतेचा विकास करायचा आहे, जिथून संधी येणार तिथून करायचा. ताई, नमस्कार. नमस्कार. काय आता तुम्ही शिवसेनेमध्ये प्रवेश करताय? वाणी साहेब, तुम्ही खरं तर तालुक्याचे मोठे पत्रकार आहात. तुम्ही हा प्रश्न मला खरं तर विचारला. आज मी खरं तर शिवसेनेचीच आहे. आज माझ्या ह्या कमलताई असतील, ताई, मी नीलमताई. माझा प्रश्न मागे घेतो, सॉरी. काय ह्या दोघींना आता शिवसेनेमध्ये घेताय? हो, आता तुमच्यासोबत, म्हणजे तुम्ही तर शिवसेनेमध्ये आहात, तुमच्यासोबत किती महिला प्रवेश करतात आज शिवसेनेमध्ये? आणि कोण कोण येते? मारुती वायाळ, काळूदादा शेळकंदे, असे किती सहकारी, साधारण किती संख्या असेल? तसं तर भरपूर संख्येने ह्या ठिकाणी उपस्थित राहिले तर सांगता येणार नाही. आता मोजले नाहीत खरं तर वाणी साहेब किती लोक आलेत, पण भरपूर जण आलेत आणि उद्याही तुम्हाला खरं तर दिसतील. 12 गटात विजय निश्चित. 12 तांबे गटात विजय निश्चित आहे आमचा. काळूदादा, तुम्ही काय आता वारंवार पक्ष बदलता, आता पुन्हा हातामध्ये धनुष्यबाण घेणार ह्या वयात? परिस्थिती तशी निर्माण होते वाणी साहेब, तर करायचं काय माणसाने, की जशी जशी परिस्थिती येते तर प्रत्येक तुम्ही बघताय राजकारणात येते, सार्वजनिक जीवनात येते, त्यामुळे ते बदल करावं लागतात. त्यावेळेला आमचं आडलं दादांना आम्ही गेलो नाशिकला, कारखान्याच्या संदर्भात पैसे मंजूर झाले, परंतु कुठंतरी मासे शिंकले, ते पैसे मिळाले नाही. शेवटी विधानसभा लागल्यानंतर विधानसभेला आम्ही, तर शरददादांनी काही शब्द दिला हिरडा कारखाना चालू करतो म्हणून? नाही, आता मी तिथं काही संचालक नाही, काही नाही. आता आमचे मग राष्ट्रवादी काँग्रेस का सोडायचे? नाही, राष्ट्रवादी काँग्रेस सोडण्यामागचं कारण असं आहे की त्यांच्यामध्ये निर्णय पटकन घेतला जात नाही. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निर्णय क्षमता नाही. निर्णय क्षमता नाही. आणि विकासाच्या दृष्टीनं म्हणा किंवा जर सर्वसामान्य प्रश्न सोडवायचे असतील तर शरददादांसारखा एक कार्यक्षम माणूस आम्हाला वाटतो की बाबा ते सर्वसामान्य माणसाचा प्रश्न तातडीनं सोडवतात. म्हणून आम्ही सर्वजण शिवसेनेमध्ये येण्याचं ठरलं. चला, तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. अजिंक्य भाऊ, आता कसं वाटतंय? बरं वाटते. काय राष्ट्रवादी काँग्रेस सोडताना दुःख? हां, आता काय कुटुंबात एकत्र काम केले. काय पत्नी पुढे काय चालत नाही? पत्नीने ते ऑलरेडी ती एका गावची लोकप्रतिनिधी आहे आणि ती समाजात काम करते. तिला तिचे निर्णय घेण्याचे अधिकार आहे आणि मीही समाजात काम करतो. शेवटी पुढे जात असताना आमचा एकमेकांचा जो विचार आहे तो एकत्रित आहे समाजाच्या दृष्टीने आणि पूर्ण जी काही संघटना आहे, आमचं कुटुंब आहे, आमचं गाव आहे, सगळ्यांना धरून आमचा निर्णय आहे. आता तुमच्यासोबत कोण कोण शिवसेनेमध्ये येणार? आज तर प्रास्ताविक एक सगळ्यांची बैठक या माध्यमातून जे काही प्रमुख लोक संघटनेचे आहेत ते आलेले आहेत आणि उद्या जेव्हा नॉमिनेशन फॉर्म भरायचं त्यावेळेस सगळे आपल्याला दिसतील. आता तुम्ही गावची बैठक घेतली, गावच्या बैठकीत ठरलं की बाबा आपल्याला लढायचंच आहे, मग आता शिवसेनेत प्रवेश केल्यावर गावचा एकमुखी पाठिंबा मिळेल? हा गावचा उमेदवार म्हणून नक्की मिळेल, कारण आम्ही सार्वजनिक जीवनात काम करताना साहेब कधीही पक्ष किंवा गटगटाचं राजकारण पाहिलेलं नाही. सर्वसमावेशक राजकारण केलं, येईल त्याला मदत करण्याचा आमची भूमिका त्या निमित्तानं राहिलेली आहे. आणि गावाला पहिल्यांदा आमच्या संधी आल्यानंतर खऱ्या अर्थानं आमचं गाव हे एक कुटुंब मानून आम्ही सगळे एकमेकांच्या सोबत आहोत. त्या पद्धतीने गाव आमच्यासोबत निश्चितप्रमाणे राहील याचा आम्हाला विश्वास आहे. पत्नीचा हट्ट पुरवण्यासाठी शिवसेनेत यावं लागतंय? नाही, असं नाही. मी तुम्हाला पहिलंच सांगितलं की हा हट्ट नाही आहे. खरं तर आम्ही गावासाठी काम केलं, आता आम्हाला भागासाठी किंवा आमच्या बारवगानासाठी काम करायचं आहे आणि संधी चांगली आलेली आहे. तिचं माहेर देखील आमच्या बारवगानात आहे. त्या दृष्टीने आमचे बरेचसे नातेवाईक आहे. मी सगळ्यांचा सारासार विचार केला आणि सर्वात महत्त्वाचं हा हट्ट नाही आहे साहेब, खरं तर हा संघटनेचा विचार आहे. जे स्वर्गीय वल्लभशेठ बेनके साहेब नेहमी म्हणायचे की माझ्याकडे कुठलाही कारखाना नाही, माझ्याकडे कुठलीही शिक्षण संस्था नाही, माझ्याकडं बाजार समिती नाही. माझं राजकारण हे केवळ संघटनेच्या जीवावर आहे. त्या संघटनेचा विचार किंवा त्या बेनके साहेबांचा विचार घेऊन आम्ही या राजकारणामध्ये सक्रिय आहोत किंवा त्या पद्धतीने पुढे वाटचाल करतोय. त्यांचे विचार आमच्या हृदयात आहेत.
त्या पद्धतीने आम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय आणि संघटनेचा विचार हाच होता की ज्या काही गोष्टी घडायला पाहिजेत त्या घडल्या नाही म्हणून ही वेळ आलेली आहे. म्हणजे पत्नी सासरे पतिराज तिघही धनुष्यबाणाकडे. आणि आता प्रत्येकाचा विचार आहे, आता सासरे देखील असतील तर ते एक लोकप्रतिनिधी म्हणून या भागासाठी काम करतात आणि राजकीय कुटुंब असल्यामुळे तुम्ही असं काय म्हणू शकत नाही. समजा ते त्यांचा विचार आहे, त्यांना काय योग्य वाटेल असं प्रत्येकाचा विचार आहे. असं राजकारण म्हणून कुटुंब म्हणून राजकारण नाही, तर समाज म्हणून किंवा सगळ्यांचा विचार म्हणून राजकारण आहे. आता ठरलं जय महाराष्ट्र. हो ठरलं.